नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटपट पटापट बनणारी रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे अंडा मसाला. अगदी खूप कमी वेळामध्ये घरात उपलब्ध असलेल्या सामानामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. चला पटकन सुरू करूया रेसिपीला. अंडा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जेवढी हवी तेवढी अंडी उकडून घ्यायची. उकडून त्याची सगळी सालं काढून घेतली की आपल्याला हलक्या हाताने सुरीच्या मदतीने अंड्यावर चिरा घालून घ्यायचे. अंड्याला अशा चिरा घालून घेतल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि अंड्याचा सुद्धा खूप छान फ्लेवर ग्रेव्ही मध्ये उतरतो. आता एका पॅन मध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचंय. गरम झालेल्या तेलामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर घालून आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचंय. त्याच्यामध्ये उकडलेली सगळी अंडी घालून 1 मिनिटभरासाठी आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायची. अंडी पॅनमध्ये चांगली परतून घेतल्यावर आपल्याला ती अंडी सगळी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचे. तेल जसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 तमालपत्र घालायचे, 2 ते 3 हिरवी वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंग, अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरं. आता हे सगळे खडे मसाले आपल्याला मंद आचेवर 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायचे. लसूण 1 ते 2 मिनिटांसाठी तेलामध्ये छान परतून घ्यायची. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आणि ती सुद्धा 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायची. आता यामध्ये 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आणि ते हलके ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. झाकण ठेवून कांदा परतल्यामुळे कांदा पटकन शिजला जातो आणि तो पटकन ट्रान्सलुसंट होतो. 4 ते 5 मिनिटांनंतर मी इथे झाकण काढून घेते. आपण पाहू शकता कांदा मस्त ट्रान्सलुसंट झालेला आहे, हलका गुलाबी रंगावर परतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे रसरशीत पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घालायचे. आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया. 2 चमचे धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, 1.5 चमचा लाल तिखट किंवा लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटांनी मी इथे झाकण काढून घेते. आपण पाहू शकता टोमॅटो आणि मसाला खूप छान शिजलेला आहे. तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. पाणी आणि मसाला व्यवस्थितपणे सगळा मिक्स करायचे. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफवून घ्यायचे. 4 मिनिटांसाठी मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे. आता झाकण काढून घेऊया. मसाला खूप छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला सगळी अंडी घालून घ्यायची आहे. अंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे. असं केल्याने मसाल्यातील सगळे फ्लेवर्स अंड्यामध्ये छान उतरतील. अंडी मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवलेली आहे. आता झाकण काढून घेते. यामध्ये आता आपल्याला थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची आहे, म्हणजे कसुरी मेथीचा फ्लेवर पदार्थामध्ये उतरतो. तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला याच स्टेजला घालायची आहे. कसुरी मेथी आणि कोथिंबीर अंडा मसाल्यामध्ये छानपैकी व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपला हा अंडा मसाला तयार आहे. याची कन्सिस्टन्सी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अगदी खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी झटपट बनवून तयार होते. चवीला सुद्धा उत्तम लागते. आपण ही रेसिपी चपाती, रोटी, फुलका, नान कशाबरोबरही सर्व करू शकता किंवा ॲज अ साईड डिश म्हणून सुद्धा आपण ही ताटामध्ये वाढू शकता. तेव्हा ही रेसिपी नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. तसंच अशा छान छान रेसिपीसाठी स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.